नमस्कार. नेक्स्ट एग्जाम्पल है इन ट्रायंगल ABC प्रूव दैट tan A plus tan B plus tan C is equal to tan A tan B tan C. आता इथे डायरेक्ट LHS किंवा RHS कन्सिडर करून सिम्प्लिफाय होणार नाही, कारण tan चे असे डायरेक्ट फॉर्म्युले आपल्याकडे नाही. साइन कॉस चे बरेच फॉर्म्युले आहेत, पण इथे tan A plus tan B म्हणजे LHS जरी कन्सिडर केली तरी डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करता येण्यासारखा नाहीये. सो आपल्याला इन ट्रायंगल ABC म्हटलंय, सो ट्रायंगलची प्रॉपर्टी आपण अप्लाय करूया की ॲडिशन ऑफ अँगल इज इक्वल टू 180 डिग्री वगैरे, आणि त्यावरून काही प्रूव्ह करता येते का बघू. कारण टॅनचा आपल्याकडे कुठला फॉर्म्युला आहे, टॅन ऑफ A प्लस B चा फॉर्म्युला आहे. सो A प्लस B कुठे दिसला तर त्याच्यावर आपल्याला टॅन अप्लाय करून काही सिम्प्लिफाय होतं का बघता येईल. सो दिलेलं काय इन ट्रायंगल ABC म्हटलंय. सो ट्रायंगल ABC मध्ये काय असतं, अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू पाय 180 डिग्री. सो A प्लस B इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण, पाय मायनस C, म्हणजे आपल्याला A प्लस B चा फॉर्म्युला अप्लाय करायचा. सो दॅट इम्प्लाइज A प्लस B इज इक्वल टू पाय मायनस C. आता हे दोन्ही अँगल आहेत, तर ह्याला आपल्याला दोन्हीकडे जर टॅन ऑपरेट केलं तर चालतं. सो दोन्हीकडे आपण टॅन ऑपरेट करूया. सो दॅट इम्प्लाइज टॅन ऑफ A प्लस B, टॅन ऑफ A प्लस B इज इक्वल टू टॅन ऑफ पाय मायनस C. आता टॅन ऑफ पाय मायनस C हे काय होतं, म्हणजे टॅन ऑफ मायनस C होतं, कॉट होतं किंवा काय होतं हे आपण आधी बघितलेले आहेत एका व्हिडिओमध्ये ह्याचे फॉर्म्युले. सो ते फॉर्म्युले आपण इथे अप्लाय करणार आहोत. आणि टॅन ऑफ A प्लस B चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ॲडिशन ऑफ अँगलचा, तो इथे LHS ला अप्लाय करूया. सो दॅट इम्प्लाइज टॅन A प्लस B मीन्स किती असतं, टॅन A प्लस टॅन B अपॉन, इथे प्लस असेल तर इथे प्लस असतं, अपॉन 1 मायनस टॅन A टॅन B इज इक्वल टू टॅन ऑफ पाय मायनस C किती असतं, मायनस टॅन C. या प्रॉपर्टीज आपण बघितल्या आहेत एका व्हिडिओमध्ये, ती प्रॉपर्टी तिथे अप्लाय करायची. आता हा सगळा डिनॉमिनेटर आपण इकडे देऊया, म्हणजे ह्याला मल्टिप्लिकेशन मध्ये येते. सो दॅट इम्प्लाइज 1 ने आधी ह्याला मल्टिप्लाय करू. सो LHS राहिली टॅन A प्लस टॅन B इज इक्वल टू, हा सगळा आपण इकडे नेऊया. 1 ने याला मल्टिप्लाय केलं की मायनस टॅन C, आणि ते मायनस मायनस सो प्लस होईल, प्लस टॅन A टॅन B टॅन C. आता RHS LHS असं काहीतरी दिसायला लागलेलं आहे, थोडंसं रिअरेंज केलं की ते प्रूव्ह होणार. आता इथे टॅन A टॅन B टॅन C, कारण याला या सगळ्यांनी मल्टिप्लाय करायचं ना, 1 ने याला केलं की याला, या टर्मने या टर्मला केलं की येणार. आता हा टॅन C येतो मायनस येतो, इकडे प्लस आणूया, मग इथे फक्त प्रॉडक्ट राहील आणि इथे सगळ्याची ॲडिशन राहील, आणि तेच स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो दॅट इम्प्लाइज टॅन A प्लस टॅन B प्लस दिस टॅन C इज इक्वल टू दिस टॅन A टॅन B टॅन C. सो LHS इज इक्वल टू RHS अशा टाईपचा स्टेटमेंट आपलं प्रूव्ह झालेलं आहे. हेच प्रूव्ह, हे आपल्या इथे स्टेटमेंट प्रूव्ह झालं. काही वेळेला असं होतं की LHS किंवा RHS कन्सिडर करून आपल्याला दुसरी साईड प्रूव्ह करता येणं कधी कधी शक्य नसतं, पण जे गिव्हन आहे त्या गिव्हनची काही एखादी प्रॉपर्टी आपण अप्लाय करून डायरेक्ट दुसरे काहीतरी फॉर्म्युले यूज करून आपण हे स्टेटमेंट असं आणू शकतो.